ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। इतक्या सुंदर परिसरात मी आली आहे आणि स्वामीजी कुठे कुठे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना आम्हाला सगळ्यांना कुठे कुठे नेणार याचं मला आश्चर्य मी करते इथे आल्यावर, कारण इथे येईपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही इतक्या चांगल्या सुंदर जागे येणार आहे. तुम्ही रोजच हे जागा बघता म्हणून तुम्हाला त्यातलं सौंदर्य लक्षात येणार नाही, पण मी मुंबईहून आली आहे आणि रुचाताई पुण्याहून आली आहे. तर आम्हाला माहिती आहे की हे असं डोंगरांच्या मध्ये वसलेली एखादी शाळा बघण्यातला आनंद काय असतो, सुख काय असतं. तर आणि इतकं निरोगी वातावरण, इतकं शुद्ध हवा तुम्हाला मिळते. तर म्हणजे गायकवाड मॅडमचे पण आभार मानते आणि सरांचे सुद्धा की तुम्ही परवानगी दिली आम्हाला इथे येऊन हा कार्यक्रम घेण्याची. आणि संख्या किती आहे याला महत्त्व नाही आहे, संख्या छोटी असली तरी तुम्ही ती क्वालिटी आम्ही ज्याला म्हणतो तिची गुणवत्ता काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. तर मला खूप आनंद होतोय आणि स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी सांगणं, त्यांच्या जीवनाविषयी बोलणं हा माझ्यासाठी प्रचंड एक आनंदाचा भाग आहे. आणि आनंद वाटला की वाढतो, हो की नाही? तो आनंद वाटण्याकरता मी आलेली आहे. तर आपण सगळेजण ते काय आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराज म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. तसं आपण आता एक तासभर स्वामी विवेकानंदांचं जीवन आपण बघूया. सर मला म्हणत होते की काय सांगणार, मी विचार करत होते की तुम्हाला मी किती माहिती आहे स्वामी विवेकानंदांविषयी. तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे का, लहानपणचं त्यांचं नाव का विवेकानंद हेच नाव होतं डायरेक्ट? काय नाव होतं माहिती आहे तुम्हाला? कोणाला पण स्वामीजींचं नाव कुठले होते एवढं तरी माहिती आहे? कुठल्या भागातले होते, आपल्या भारतातल्या कुठल्या प्रांतातले होते? नाही? बरं ठीक आहे, मी एवढ्यासाठी विचारलं की मला लक्षात यायला तुम्हाला काय सांगितलं पाहिजे, हो की नाही? तर एक तासामध्ये असं खूप सांगून होणार नाही आपलं, पण बघूया आपण. 150 वर्ष पूर्ण होणार आहेत, म्हणजे 1863 त्यांचा जन्म आहे आणि कलकत्ता शहरामध्ये त्यांचा जन्म झाला, ठीक आहे? आणि एका दत्त नावाच्या कुटुंबात, खूप श्रीमंत घराणं, वडील वकील, आई एकदम त्यांची त्या काळामध्ये ती लिहायला वाचायला तिला यायचं, म्हणजे 150 वर्षापूर्वी. खूप मोठी गोष्ट आहे. आणि काही दिवस आधी भुवनेश्वरी देवी शंकराची खूप त्या भक्त होत्या आणि त्यांना असं स्वप्न पडलं एक दिवस, सोमवारच्या दिवशी देवाच्या समोर बसल्या होत्या. त्यांना असं दिसलं की शंकराच्या मूर्तीतनं एक छोटंसं बाळ बाहेर आलं आणि त्यांच्या मांडीवर चढून त्यांच्या गळ्यात हात घातले आणि म्हणालं, आई मी येतोय. आणि मग काही दिवसांनी नरेंद्रचा जन्म झाला. त्यांचं नाव त्यांनी ठेवलं, शंकराचं नाव काशीच्या विश्वेश्वरावरनं वीरेश्वर नाव ठेवलं. आणि आपल्याकडे 2 नावं ठेवतात, हो की नाही, पाळण्यात. तर दुसरं नाव होतं नरेंद्रनाथ. काय होतं? नरेंद्रनाथ. तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, आणि सगळे त्याला नरेन म्हणायचे, ठीक आहे? आता थोडंसं नरेन जोपर्यंत कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत आपण त्याला नरेन म्हणणार आहोत. तर नरेनचा जन्म झाला तेव्हा आईला खूप आनंद झाला की ती शंकरासारखा मुलगा आपल्याला झालाय. पण जेव्हा तो मोठा व्हायला लागला, 4 वर्षाचा झाला, आणि तो इतका मस्ती करायचा, तो इतका बंड होता की त्याची मस्ती त्याच्या मोठ्या बहिणी अगदी त्रासून जायच्या त्याच्या मस्तीने. आणि मग आईला वाटायचं, आई म्हणायची, मला वाटलं की शंकराने माझ्या घरी जन्म घेतला, पण बहुतेक चुकून त्यांनी आपल्या बरोबरची भूतं असतात, तुम्ही बघता ना टीव्हीवरती, शंकराच्या बरोबर ती भूतं असतात किंवा गोष्टीत वाचलेलं असतात, गण असतात, त्यातलं एक भूत माझ्या घरी पाठवून दिलंय. ऐकतच नाही, इतकी मस्ती. आणि कधी कधी तो खूप ऐकायचा नाही, मग त्याला पकडायच्या, त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतायच्या आणि म्हणायच्या, शिव शिव शिव. असं म्हटलं की तो एकदम शांत होऊन जायचा. तर नरेंद्र मोठा व्हायला लागल्यावर त्याच्या आईवडिलांना त्याचे इतर गुण कळायला लागले. तो मस्ती करतो, तो बंडपणा करतो, पण तो इतर मुलांसारखा नाहीये. काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? तर त्याला एकदा ऐकलं की लक्षात राहतं, एकदा वाचलं की त्याला लक्षात राहतं, म्हणजे तो एक पाठी आहे. कळलं तुम्हाला? त्याला एखादी गोष्ट पुन्हा बघायला लागत नाही आणि अनेक वेळेला, म्हणजे एका वेळेला तो अनेक गोष्टी करू शकतो. हे वेगळे पण त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. आणखी तो जसा थोडा मोठा झाला ना,
तर कुठलीही गोष्ट त्याला सांगितली ना रे, नाही करू नको, का करू नको ह्याचं कारण द्या, तरच मी विश्वास ठेवणार. म्हणजे तुम्ही आता 8वी ते 10वीची शाळा आहे ही, तर तुम्ही वैज्ञानिक प्रयोग पण करता की नाही, तर विज्ञानाच्या ह्याच्यात काही सांगितलेलं असतं, मग त्याचं तुम्ही प्रयोगशाळेत जर प्रयोग केला आणि मग तुम्हाला तेच उत्तर मिळालं, तर तुम्ही म्हणता हो आम्हाला जे शिकवलं गेलं ते बरोबर आहे, आपण तपासून पाहिलं, त्याला म्हणतो आपण वैज्ञानिक दृष्टिकोन, हो की नाही. तसंच नरेंद्रचं सगळ्या गोष्टीमध्ये हे का, उजव्या हातानेच का पाणी घ्यायचं नाही, डाव्या हातानेच का घ्यायचं, असंच का करायचं नाही, याच्याशी का बोलायचं नाही, तिथे का जायचं नाही, 1000 प्रश्न. आणि मग त्याच्या शेजारच्या घरामध्ये मित्रांना घेऊन खेळायचं, मग झाड आहे त्याला उलट पाय अडकवायचं आणि डोकं खाली घ्यायचं आणि झोके करायचे. मग असं एकदा करताना एक आजोबा होते त्या घरात, त्यांना वाटलं एखादा मुलगा पडला, डोकं फुटलं, तर त्यांनी सगळ्या मुलांना भीती दाखवली, या झाडावरती एक ब्रह्मराक्षस राहतो, ठीक आहे, म्हणजे भूताच्या पण वरचं कोणीतरी एक आहे ब्रह्मराक्षस. सगळी मुलं पळून गेली घाबरून. रात्र झाली, नरेंद्र घरी आला नाही, हाका मारायलाच लागले सगळेजण. तर झाडावर ना आवाज आला, मी झाडावर बसलोय, काय करतोयस तू तिकडे, मी ब्रह्मराक्षसाची वाट बघतोय. मग होता का ब्रह्मराक्षस, नाही. मग त्यांनी सगळ्या मित्रांना सांगितलं भूत ब्रह्मराक्षस असं काही नसतं, पण ब्रह्मराक्षस नाहीये. तोच नरेंद्र जेव्हा मोठा झाला आणखी थोडा, त्याच्या मनात आलं देव भूतवीत तर मी बघितलं नाही, मग देव तरी आहे का, हो की नाही. सगळे म्हणतात देव आहे, देवाची पूजा करायची, सगळे लोक मंदिरात जातात, पण मग त्या मूर्तीमध्ये देव आहे का, मग ते पण शोधलं पाहिजे, हो की नाही. पण या सगळ्या मधल्या याच्यामध्ये आणखी 2-3 गोष्टी आहेत. आपण नुसतं गुण ऐकतो, पण त्या गुणांसारखं आपण वागतो का हे महत्वाचं असतं. आणि स्वामीजींच्या आयुष्यातल्या ना छोट्या 2-3 गोष्टी मी घेते लहानपणच्या, आणि मग आपण थोडं पुढे जाऊया. सत्य बोला, खोटं बोलू नका, लहानपणापासून आपण ऐकतो की नाही, आणि आपण नेहमी तसं वागतो का. आपल्यावरती वेळ आली नाही वागत आपण, आपण सगळेजण आपल्यावरती जर काही प्रसंग आला ना, तर खोटं बोलून टाकतो पटकन, आपला जीव वाचवायला, मार वाचवायला. नरेंद्र एकदा शाळेत गेला, आणि शाळेत भूगोलाचा तास चालू होता, आणि मागच्या बाकावर बसलेला. असं म्हणतात नेहमी की मागे बसलेली मुलं नेहमी काय करत असतात, वर्गात उंच असतात, थोडी धिप्पाड असतात, ती मुलं मागे बसतात की नाही. आणि मग मागे बसलेल्या मुलांकडे सरांचं जास्ती लक्ष असतं, सगळ्यांना पटतंय, ती मुलं नाही मुली पण करतात, हो की नाही. तर मागे बसल्यावर नरेंद्र असं उंच वगैरे होता, तो मागे बसला होता, आणि सरांनी बघितलं तो काहीतरी बोलतोय आणि सगळी मुलं हसतायत. सरांना राग आला, सरांनी उभं केलं नरेंद्रला, आणि काय मी शिकवत होते रे आत्ता, तपासून पाहतात ना ते. नरेंद्रनी लगेच सगळं वर्गात, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही फळ्यावर लिहिलं होतं, बोलले होते, शब्द, कारण आपल्याला माहितीये की एकदा ऐकलं की त्याला लक्षात राहतं, सगळं बोलून दाखवलं. सरांना वाटलं चुकलं वाटतं माझं, नरेंद्र तू बस. बाकीच्या सगळ्या मुलांना शिक्षा केली, बाकावर उभे राहा, कान पकडा. नरेंद्र म्हणाला सर मी मस्ती करत होतो, मी जोक सांगत होतो, आणि बाकी सगळे हसत होते, मला शिक्षा करा. दिसायला गोष्ट छोटी दिसते, पण मला वाटतं आपण घरात, शाळेत, बाहेर मोठे झालो तरी आपल्याला जर काही चूक करताना कोणी पकडलं तर आपण म्हणतो मी नाही, ह्यानी केलं त्यांनी केलं. अगदी आपण घरी पण लहान भावंड असलं किंवा मोठं असलं होतं ना, असं आईनी पकडलं, नाही आई मी नाही केलं, तिने केलं, त्यांनी केलं, दुसऱ्यावर ढकलतो आपण, करतो आपण असं. पण नरेंद्र खरं बोलायचा, ठीक आहे मी चूक केली ना, मी मान्य करणार. तर नुसतं ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पण आपल्या जीवनात आपण ते आणतो का, ही महत्वाची गोष्ट. आता नेहमी साहसाने वागलं पाहिजे, धैर्य, आपण म्हणतो की खूप आपल्यामध्ये साहस असलं पाहिजे, हो ना, घाबरायचं नाही, भीती बाळगायची नाही. एकदा नरेंद्रला आईनी ना थोडे पैसे दिले, आणि त्यांच्या घराच्या जवळ एक जत्रा होती. जत्रा सगळ्यांना माहितीये, तुमच्या गावाच्या इकडे जत्रा भरते का, कुठे जावं लागतं, खानापूरला वगैरे जवळ असते. आणि मग अचानक ना, आता काही नाहीये इकडे, पण जत्रा आहे म्हटल्यावर ते पाळणा येतो, खेळ येतात, कोणी काय विकतंय, कोणी काय विकतंय, खूप मजा असते. मग त्याच्या आईने सांगितलं नरेन थोडेसे पैसे दिले आणि मित्रांबरोबर तू जत्रेमध्ये जा. नरेन गेला जत्रेत, त्याने काही घेतलं नाही, खेळ पण घेतले नाही, पण शंकराचा भक्त झालेला त्या काळात तो, आणि त्यांनी शंकराची एक सुंदर मूर्ती घेतली. आणि मूर्ती कशी असते मातीची, ती अतिशय जपून प्रेमाने अशी छातीजवळ ठेवून तो येत होता परत मित्रांबरोबर. अचानक ते सगळ्यांचं लक्ष गेलं की रस्त्याच्या मध्ये छोटीशी मुलगी, बाळ एकदम तान्हं,
अशी रस्त्याच्या मध्ये आहे आणि जोर जोरात रडते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला सगळे लोक उभे आहेत, त्या मुलीची आई पण आहे, सगळे ओरडत आहेत, पण कोणीही पुढे येत नाहीये. आणि नरेनचं लक्ष गेलं, एक असं उधळलेली घोडागाडी असायची पूर्वीच्या काळी, तर घोडे दोन्ही उधळले होते, घोड्यागाडीत कोणी नव्हतं आणि ती गाडी जोरात येत होती, ते घोडे येत होते आणि आता काही क्षणात ती गाडी त्या बाळाला, त्या मुलीला उडवणार आणि काहीतरी होणार. सगळे ओरडत आहेत पण हिंमत नाही कोणामध्ये. हा 9-10 वर्षाचा मुलगा इतका जपून ती मूर्ती घेऊन उभा आहे आणि त्यांनी बघितलं, एका क्षणाचा त्यांनी विचार केला नाही, ती मूर्ती टाकली बाजूला, एकदम एका सेकंदात त्यांनी त्या मुलीला बाजूला घेतलं आणि तिकडनं घोडागाडी गेली. सगळ्या लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं. पण ही गोष्ट वाचल्यावर मला असं वाटलं, आपण किती विचार करतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडे, आपण टाकतो का असं, अरे इतके आईनी पैसे दिलेत, इतकं महत्वाची गोष्ट आहे, नाही करत आपण, हो ना. आणि कालचीच गोष्ट, काल मी मुंबईला यायला निघाले आणि वांद्र्याला मी टॅक्सी केली. आमची टॅक्सी पुढे गेली आणि अचानक आमचं लक्ष गेलं, एक बाई, माहिती आहे का मुंबईत अनेक गोष्टी घडतात, भिकारीण होती, रस्त्याच्या मध्ये ती पडलेली होती आणि सिग्नल लागलेला होता आणि कोणी नव्हतं. तर मी टॅक्सीवाल्या, पण आम्ही पुढे गेलेलो, आम्ही मागे पण येऊ शकत नाही कारण वन वे असल्यावर आम्ही फिरू शकत नाही. मी त्याला म्हटलं, भैया देखो औरत गिरी, आपण जाऊया का, कुठल्या तुम्ही चक्करमध्ये पडताय मॅडम, आपण गेलो तर आपल्याला पोलीस म्हणतील की तुम्हीच टॅक्सीने तिला धक्का मारला आणि ती पडलीये आणि आम्ही फिरू शकत नव्हतो. म्हटलं ठीक आहे, बाजूला पोलीस होते, पण आपण असे झालो, म्हणजे मला खूप इच्छा होती पण मी रस्त्यात उतरू शकत नव्हते, मी ते जाऊ शकत नव्हते. पण नरेंद्रनी असा विचार केला नाही. हा, नरेंद्रमध्ये मला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी पण प्रचंड आवडतात. मी इतके वेळा वाचते, इतके वेळा सांगते, पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीतनं घेण्यासारखं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप आहे. ही बाळाचीच गोष्ट सोडून द्या, जेव्हा नरेंद्र मोठे झाले, स्वामी विवेकानंद झाले, अमेरिकेला गेले, अमेरिकेत असताना त्यांना कोणीतरी निमंत्रण दिलं म्हणून ते इंग्लंडला गेले. तर इंग्लंडला असंच ना एक मोठं असं पठार होतं, हे कसं ग्राउंड आहे, असं मोठं पठार होतं आणि तिकडे स्वामीजी, त्यांच्याबरोबर एक इंग्रज महिला होत्या आणि इंग्रज गृहस्थ होते, त्यांना भेटायला आले होते आणि स्वामीजी आणि असे ते फिरत होते माळरानावरती. अचानक तिकडे असे, आपल्याकडे कसं गुरं येतात चरायला, तसं खूप सारे गाई बैल असं चरत होते. अचानक त्याच्यातला एक मोठा असा बैल होता आणि तो बैल उधळला की कसं अंगावर येतात ना, तसा तो बैल स्वामीजींनी बघितलं की असा एकदम वेडासारखं म्हणजे झालाय आणि तो उधळलेला बैल असा येतोय आणि तो इंग्रज गृहस्थ एकदम पळून गेला तिकडनं. आणि स्वामीजींनी पाहिलं, आता तो येऊन त्या महिलेला शिंगांनी उडवणार. त्या क्षणी स्वामीजींनी विचार केला नाही आणि त्या बैलाच्या आणि त्या स्त्रीच्या मध्ये ते उभे राहिले. अगदी खरी गोष्ट आहे. आणि स्वामीजी उभे राहिले आणि तो बैल असा सुसाट आला आणि अचानक काही पावलांवर थांबला आणि एकदम शांत झाला तो. आणि तो स्वामीजींकडे बघत राहिला. स्वामीजी असे उभे की आता ठीक आहे, मला उडवू दे ह्यांनी, पण ह्या बाईचे प्राण वाचले पाहिजेत. आणि मग तो बैल वळून परत गेला. तर जे काही साहस असतं माणसामध्ये, जे गुण असतात ना, जर आपण खूप खरं बोललो, आपण असं लहानपणापासून आपल्यामध्ये भीती नसेल, तर समोर पण जे जानवर येतं ते सुद्धा ते जनावर असतं, त्या जनावरामध्ये पण एक असं काही असतं ज्याला कळतं की या व्यक्तीला आपण काही केलं नाही पाहिजे. ठीक आहे, अशा खूप गोष्टी आहेत, पण आत्ता आठवले म्हणून मी सांगते. तर नरेंद्र अजून थोडा मोठा झाला आणि त्याचे अनेक गुणांपैकी एक गुण होता तो अतिशय, आपण बघायचं आपण तसे आहोत का, मित्रांमध्ये अतिशय म्हणजे प्रिय होता तो. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, पुढे सुद्धा जेव्हा ते मोठे झाले, सगळ्यांना वाटायचं नरेंद्र आपल्याबरोबर पाहिजे. नरेंद्रचा गोड आवाज ऐकणं, नरेंद्र लीडर सगळ्याचा. आणि नरेंद्रला किती, स्वामीजींचा फोटो तुम्ही पाहिला ना सगळ्यांनी ऑफिसमध्ये, आपल्याला असं वाटतं का ना स्वामीजी कधी खेळले असतील, काही वाटतं तुम्हाला स्वामीजींकडे बघून, का स्वामीजी फक्त काहीतरी अध्यात्माच्या गोष्टी सांगत असतील असं वाटतं, कारण ते संन्यासी आहेत, हो की नाही. पण स्वामीजी जेव्हा शाळेत जायचे, कॉलेजमध्ये जायचे, ते त्यांच्या फुटबॉल टीमचे कॅप्टन होते, शाळेमध्ये पण आणि कॉलेजमध्ये पण. त्यांना उत्तम क्रिकेट खेळता यायचं. आणि मी जेव्हा उत्तम खेळता यायचं म्हणते तेव्हा हे लक्षात घ्यायचं की स्वामीजी कायमच त्यांच्या कुठल्याही खेळाचे कॅप्टन. नंतर बॉक्सिंग माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, मुलांना मुलींना पण माहिती आहे बॉक्सिंग. कोण आता, कोणाला मेडल मिळालं बॉक्सिंग मध्ये एका स्त्रीला, मेरी कोम है ना. तर म्हणजे हा जो खेळ आहे त्याच्यात स्वामीजींना अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. ठीक आहे, तर आपण नंतर करूया मला वाटतं.
अनेक मेडल्स मिळालेत. हा, तर स्वामीजींचं एवढं खेळाचंच नाही, ते जिम्नॅस्टिक करायचे आणि रोज जेव्हा ते मोठे झाले व्यायामशाळेत जाऊन रोज व्यायाम करायचे. तर त्यांच्या ते व्यायाम करण्याविषयी पण थोडंसं मी सांगणार आहे नंतर. हे सगळं आजकालची मुलं करत नाहीत. कॉलेजमध्ये वगैरे मी जाते ना, मुलांना सांगते एक गोष्ट स्वामीजी करायची ना, ती जरी तुम्ही केली, फुटबॉल खेळलात, व्यायामशाळेत गेलात, पण हे करत नाहीत मुलं. तर स्वामीजींची आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते. त्यांचा आवाज इतका सुंदर होता की त्यांच्या वडिलांनी त्यांना गाणं शिकवण्याकरता 2 शिक्षक ठेवले होते. आणि स्वामीजी अमेरिकेत जेव्हा गेले आणि खूप जगप्रसिद्ध झाले आणि त्यांचं वर्णन यायचं पेपरमध्ये रोज की आता आज त्यांचं इथे व्याख्यान झालं. आणि कुठल्याही शहरात गेले की वर्णन यायचं, त्यांचे डोळे, त्यांचं फेटा, त्यांचे कपडे वेगळं होतं ना सगळं. अमेरिकन लोकांनी कधी पाहिलेलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये यायचं की स्वामी विवेकानंदांचा आवाज इतका छान आहे की आम्ही कधी असा आवाजच ऐकला नाहीये. आणि आणखी यायचं, स्वामीजी इतकं सुंदर इंग्रजी बोलतात, आमच्यापेक्षा सुंदर. म्हणजे त्यांची मातृभाषा ती. ते ठेवून घ्या तुम्ही, नंतर करावे. स्वामीजी उत्तम इंग्रजी बोलायचे. तर तुम्हाला कोणाला जर असं वाटत असेल की आपण खेड्यात आहोत, आपण पुण्यापासून लांब राहतोय, मी पुण्या नागपूरला जाते ना तरी मुलांना वाटतं की अरे इंग्रजी कसं बोलायची, आम्हाला सवय नाहीये. पण कुठलीच गोष्ट अवघड नाही. हा, आणि आणखी सगळ्यात मोठा गुण जो तुम्हाला खूप युवकांसाठीच नाही सगळ्यांसाठी आहे, एकाग्रता. ऐकलं की लक्षात राहायचं, वाचलं की लक्षात राहायचं. म्हणजे पूर्वी ते म्हणायचे एखादं पुस्तक उघडलं तर मला प्रत्येक पान वाचायला लागायचं त्यांना, आणि पान उलटलं की त्यांना ते पाठ व्हायचं. ठीक आहे, मग त्या पानातलं काही विचारलं की त्यांना यायचं. पण स्वामीजी म्हणतात आता काही वर्षानंतर काय झालंय, एखादं पुस्तक घेतलं, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानाचं पहिल्या काही ओळी वाचल्या आणि पुस्तकाचं शेवटच्या पानावरचं काही वाचलं की त्या पुस्तकात लेखकाला काय म्हणायचंय, ठीक आहे, आणि त्या पुस्तकात काय आहे ते सगळं त्यांच्या लक्षात यायचं. म्हणजे आपल्याला प्रत्येक ओळ वाचायला लागते ना, आणि आपण प्रत्येक एक कडवं वाचतो आणि मग त्यातला अर्थ लक्षात घेतो, पुन्हा पाठ करतो. अर्थ घेतच नाही लक्षात, आपण पाठ करतो, हो की नाही. तर पाठ करायचं नाहीये, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यात काय म्हटलं गेलंय ते कळलं की आपल्या शब्दात मांडलं पाहिजे आपण, हो की नाही. तर असे स्वामीजींचे काही काही गुण होते. आणि जेव्हा आणखी थोडा नरेंद्र मोठा झाला आणि त्याच्या मनात तो प्रश्न यायला लागला, देव आहे की नाही, देव कोणी आहे सांगेल का, त्याला ना साधू संन्यासी लोक खूप आवडायचे लहानपणापासून. आणि त्यांचा अजून एक गोष्ट मला आठवते की लहान असताना त्यांच्या घरी मला वाटतं एक सण होता. आणि आज मी तुम्हाला थोड्या छोट्यापणच्या आणखी पण गोष्टी सांगते, कारण आपल्याला काहीच माहिती नाहीये. पण नंतर एक पुस्तक तुमच्या शाळेमध्ये आम्ही देऊ, ताईंबरोबर पाठवून देऊ, तुम्ही सगळ्यांनी पुस्तकं वाचा. तर लहान नरेंद्रला सवय होती, आईने एकदा ना सण होता आणि सणाच्या वेळेला नवीन कपडे केले जातात आपल्याला सगळ्यांना. आपण कधी करतो, दिवाळीत करतो. पण कलकत्ता म्हटल्यावर बंगाली लोक दिवाळीत नाही, नवरात्रीमध्ये दुर्गापूजेला करतात. नरेंद्रला आईने कपडे घातले, नवीन कपडे, आणि तो खेळायला गेला. थोड्या वेळाने घरात आला तर सगळे अंगावरचे कपडे त्यांनी कोणाला तरी, म्हणजे नव्हतेच त्याच्या अंगावर कपडे. आई म्हणाली काय रे, काय झालं. तो म्हणाला बाहेर एक भिकारी चालला होता, त्याचा मुलगा त्याच्या एवढाच होता, नरेंद्रच्या एवढा. त्यांनी आपले सगळे कपडे काढले आणि त्या मुलाला दिले. हा जो स्वभाव आहे ना, हा सहज येत नाही. आता किती मोठी झाले मी आणि आपण सगळे आणि ह्या ताई सगळे, मी काय म्हणते त्याच्याशी सहमत होती. नवीन आणलेला कपडा लगेच कोणाला तरी देणं कोणालाच शक्य होत नाही. होतं का, आवडीने आणलेलं असतं, आपल्यासाठी आणलेलं असतं. आपण म्हणतो ठीक आहे, दया आली ना आपण वापरलेले कपडे देऊया, पण नवीन द्यायला हिंमत होते आपली, नाही होत. नरेंद्रचं असं काही नव्हतं. त्याला जे काही त्याच्याजवळ असायचं ना ते सगळं देऊन टाकायला तो तयार असायचा. आई त्याची कधी कधी त्याला कुलूप लावून खोलीत बंद करायची की साधू संन्यासी चाललेत, हा काय करेल. मग खोलीमध्ये जे काही असेल ना ते तो खिडकीतनं टाकायचा. मग शाली आहेत, आणखी काही गोष्टी आहेत. मग आई म्हणाली उपयोग काय आहे, त्याला तसंच ठेवूया, हो की नाही. तर मोठं झाल्यावरती प्रत्येक साधूला जाणारा संन्यासी आहे, मंदिरातला पुजारी आहे, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का, प्रत्येकाला तो विचारायला लागला. पण कोणीच हो म्हटलं नाही. असं खोटं बोलायला कोणाला हिंमत होईना की हो आम्ही देव पाहिलाय. लहान मुलगा विचारतोय पण तरी पण कोणाचीच हिंमत होईना. फकीर, चर्चचा फादर, कोणी पण असू दे, सगळे म्हणायचे नाही आम्ही येशूला पाहिलं नाही, आम्ही अल्लाला पाहिलं नाही, आम्ही राम पाहिला नाही, आम्ही कृष्ण पाहिला नाही. मग नरेंद्र म्हणाला कोण सांगेल मला की देव आहे की नाही, हो की नाही.
आणि प्रत्येक गोष्ट तपासून घेणार. आता मी तर त्यात खूप गोष्टी आहेत लहानपणच्या की कसे ते वैज्ञानिक दृष्टीने तपासून घ्यायचे ते तुम्ही सगळं वाचा. हा, आणि मग 12 जानेवारीपासनं स्वामीजींची 150वी जयंती आहे पुढच्या वर्षी, हो की नाही. मग खूप कार्यक्रम तुम्हाला घेता येतील. तुम्ही रोज सकाळी तुमच्यापैकी एकाने एक गोष्ट तयार करा आणि या वर्षभर तुम्ही स्वामीजींच्या गोष्टी सांगू शकता. वर्षभर इतक्या गोष्टी आहे स्वामीजींच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. तर शाळा सुरू व्हायच्या आधी तुमच्या सरांना तुम्ही सांगा की मी तयारी करते किंवा करतो, आणि एक छोटी छोटी गोष्ट 2-5 मिनिटाची ती सांगायची. तर नरेंद्र SSC झाला आणि कॉलेजला गेला. मी त्यांच्या आईबाबांविषयी तुम्हाला काहीच सांगत नाहीये की त्यांच्या वडिलांविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे खूप आहे, पण एकच छोटीशी गोष्ट. एकदा नरेंद्र ना, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आहे म्हणून मी ती घेते. नरेंद्र आईला काहीतरी उद्धटसारखं बोलला, उलट बोलला, काहीतरी अपशब्द बोलला. हे सगळेच आपण करतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला लगेच हसू दिसतं. आईला उलट बोलणं, आईला उद्धटसारखं बोलणं, आईला काहीतरी रागात बोलणं, त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही, कारण आई आपलीच असते. आई कधीच रागवत नाही. रागवली तरी आपल्याला माहिती आहे की शेवटी ती समजा मी काहीतरी चूक केली आणि आई रागवली मला आणि मी रुसून बसले कोपऱ्यात जाऊन आणि जेवायला आले नाही, तरी थोड्या वेळाने आईच येणार. आई म्हणणार चल जेवायला. आई राग धरते का मनामध्ये? नाही धरत ना. आपण काहीही केलं ना तरी आई आपल्याला माफ करते. पण आपण आईला कधी म्हणत नाही आई आम्हाला क्षमा कर, आम्ही तुला उलटून बोललो, आमचं चुकलं, आपण म्हणत नाही. नरेंद्र असं बोलल्याबरोबर त्याच्या वडिलांनी काय केलं, युक्ती केली आहे. त्याच्या खोलीच्या दारावर त्यांनी कोळशाने लिहून ठेवलं, आज नरेंद्र आईला असं असं बोलला, जे काय बोलला होता. आणि नरेंद्र मित्रांचा लाडका होता म्हटलं मी, तर त्याला भेटायला खूप मुलं यायची घरी आणि प्रत्येक मुलगा आला ना की ते वाचायचं दारावरती, आज नरेंद्र आईला असं असं उलटून बोलला. म्हणजे त्याला ती शिक्षाच होती की नाही एका प्रकारे. आणि संध्याकाळपर्यंत नरेंद्रला आपली चूक कळली. त्यांनी जाऊन क्षमा मागितली आईची, वडिलांची. मी सांगते क्षमा मागणं इतकं सोपं नाहीये. आपण किती मोठे झालो ना तरी आई माझं चुकलं मला क्षमा कर, बघा प्रयत्न करून होतं का? नाही होत. हा, पुढच्या वेळेला लक्षात ठेवायचं. आईला जाऊन म्हणायचं, मैत्रिणीशी भांडण झालं तर मैत्रिणीला म्हणायचं, चुकीची क्षमा मागणं किंवा क्षमा करणं हे फार मोठं आहे. ते स्वामीजींच्या जीवनात आपल्याला कळतं, पण त्या सगळ्या गोष्टी आता मी घेत नाही. मग आपण पुन्हा येऊया त्या प्रश्नाकडे, देव आहे की नाही, देव आहे काही नाही, कोणाला विचारणार? रवींद्रनाथ टागोर सगळ्यांना नाव माहितीये? त्यांच्या वडिलांचं नाव माहितीये कोणाला? महर्षी देवेंद्रनाथ टागोर. हा, ते अगदी ऋषींसारखे होते. ध्यान धारणा करायचे, जप-तप करायचे. नरेंद्रला ओळखत होते ते. नरेंद्र एक दिवस त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही देव पाहिलाय का? त्याला अगदी खात्री होती की देवेंद्रनाथांनी पाहिलंच असेल. ते म्हणाले, नाही नरेन, मी देव पाहिला नाहीये, पण तुझे डोळे योग्यासारखे आहेत, तुला एक दिवस देव दिसेल. पण नरेंद्रचा ह्याच्यावर विश्वास बसला नाही. आणि मग एक दिवस ना कॉलेजमध्ये त्यांचे एक सर होते. तेव्हा तो एका अशा कॉलेजमध्ये जात होता जिथे सगळे इंग्रज परदेशी शिक्षक होते, कॉलेजचे प्रोफेसर होते. त्यांच्या एका परदेशी प्रोफेसरनी, प्रिन्सिपलनी, मुख्याध्यापकांनी त्यांना वर्गात एक दिवस एक कविता शिकवताना सांगितलं, कोणाला जर समाधी काय असते बघायचं असेल. एक शब्द शिकवत होते ते इंग्लिशमधला शब्द तुम्ही लक्षात ठेवणार आणि डिक्शनरी बघायला येते तुम्हाला. इंग्रजी आहे सगळ्यांना शाळेत? हा, तर शब्द आहे ट्रान्स. काय आहे? ट्रान्स. त्याचा अर्थ सांगताना ते म्हणाले की त्यांनी तो अर्थ सांगितला की कधी आपण एखाद्या गोष्टीशी एकरूप होतो, पुस्तक वाचताना, खेळताना, आणि आपल्याला आजूबाजूचं काही भान राहत नाही. कोणी हाक मारली 10 वेळा तरी ऐकू येत नाही, असं होतं कधी? होतं ना. टीव्हीवर चांगली सिरियल चालू आहे आणि आपण अगदी, हे तुम्हाला अगदी मान्य आहे हा, तर आपण सिरियल बघतोय आणि आपल्याला ऐकू येत नाही, आई पण 10 वेळा हाक मारते ते. तर समाधी. मग ते म्हणाले तुम्हाला कोणाला समाधी पाहिजे असेल तर इकडे एक जवळ ठिकाण आहे कलकत्त्याच्या, त्याचं नाव आहे दक्षिणेश्वर. हे कसं, या गावाचं नाव आहे काय? कोंडगाव. तर कोंडगाव सारखं ते आहे दक्षिणेश्वर. तिकडे काली मातेचं एक देऊळ आहे. त्या देवळाचे एक पुजारी आहेत. त्या पुजाऱ्यांना जाऊन तुम्ही भेटा, त्यांची समाधी लागते, खरी समाधी. आणि असं म्हणतात काली माता त्यांच्याशी बोलते. असं कोणी सांगितलं नरेंद्रला? एका परदेशी शिक्षकाने. आणि त्यांना माहित होतं की नरेंद्रच्या मनात प्रश्न आहे. नरेंद्र, तुला पण बघायचं असेल तर तू जा. म्हणजे ठीक आहे, मी जाईन नंतर. आणि काय झालं, हा भाग ना मी मुद्दाम घेते, बाकी सगळं तुम्ही पुस्तक घेऊन वाचायचंय. हा, तर 2-3 दिवसांनी नरेंद्रला निरोप आला, त्यांच्या शेजारच्या घरी काली मातेचे ते पुजारी येणार आहेत
आणि नरेन तू येऊन 2-3 भजनं म्हणशील का? तर नरेन म्हणाला हो, का नाही म्हणणार भजन. तो आला. खूप असे भक्त जमले होते आणि रामकृष्ण परमहंस त्यांचं नाव ऐकलंय कोणी आधी? श्री रामकृष्ण परमहंस म्हणा सगळ्यांनी. परमहंस. हा, आता ते सगळे फोटो बघायचे. तुम्हाला सगळं त्यांची माहिती देते मी. तुम्हाला नक्की वाटेल की आपण त्यांचा फोटो पाहावा. तर आपण रुचाताई बघूया प्रयत्न करून की आपल्याला जमतंय का सगळं पाठवायला तुमच्या इथे चित्र वगैरे. ते रामकृष्ण परमहंस ना अगदी साधं पांढरं धोतर, पांढरा त्यांच्या खांद्यावरचा एक पंचा होता आणि ते बसलेले होते आणि ऐकत होते आणि लोक त्यांना अवतार मानायचे त्यावेळेला. हा, रामकृष्णांचा अवतार आहे ते. आणि खूप लोक आलेले आणि नरेंद्रनी भजनं म्हटली आणि रामकृष्णांच्या डोळ्यातनं असे अश्रू व्हायला लागले आणि ते अचानक उठले जागेवरनं आणि समोर आले. नरेंद्रचा हात हातात घेतले त्यांनी. सगळे लोक बघत होते आणि नरेंद्रला म्हणाले, अरे कुठे होतास इतकी वर्ष? किती वर्षापासून मी तुझी वाट बघतोय. माझे डोळे थकले तुझी वाट बघून. आता समजा मी असं तुमच्या कोणाचा तरी हात धरले आणि असं मी म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल? या ताई आल्या आहेत, या नक्की वेड्या आहेत. हो की नाही? वाटेल की नाही वाटणार? प्रत्येकाच्या मनात असेल. नरेंद्रला पण असं वाटलं, हे वेडे आहेत का? असं काय बोलतायत? मी तर आजच भेटतोय यांना आणि हे म्हणतायत मी किती वर्षापासून वाट बघतोय, माझे डोळे थकले तुझी वाट बघून. मग नंतर बघितलं बाकी सगळ्या लोकांशी तर नीट बोलतायत, मग माझ्याशीच असं का बोलले? ठीक आहे, पण तरी तो काही बोलला नाही. हा, आणि 1 महिना जवळजवळ गेला आणि नरेंद्रला वाटलं आता जाऊन त्या पुजारी बाबांना भेटणं गरजेचं आहे, कारण उत्तर तर कोणी देत नाहीये. मित्रांना 2-3 घेतलं आणि दक्षिणेश्वरला आला. असेच रामकृष्ण बसलेले होते. त्यांची छोटीसा एक पलंग आहे त्यांचा. समोर लोक बसलेले, भक्त मंडळी बसलेली आणि नरेंद्र आला. त्याला बघितल्यावर त्याला खूप आनंद झाला. आता आपल्याला माहितीये की ते म्हणतायत मी खूप वर्ष वाट बघतोय. काटा येतो मला अंगावरती. तर त्यांनी नरेंद्रला पाहिलं. त्यांना एवढा आनंद झाला, उठले, त्याचा हात धरला आणि त्याला बाजूच्या खोलीत घेऊन गेले. आणि नरेंद्रला हात लावता त्यांनी स्पर्श केल्याबरोबर असं झालं की नरेंद्रला वाटलं ती खोली, त्या खोलीची त्या खिडक्या, बाजूला कालीमातेचं देऊळ, तिथे वाहणारी गंगा नदी, सगळं आजूबाजूचा हा परिसर, कलकत्ता शहर, असं एक चक्रीवादळ आलंय. आणि वादळ कसं असतं चक्रीवादळ, सगळं गोल गोल फिरतं. आता हे सगळं त्या वादळात नाहीसं होणार आहे आणि आता मी पण त्याच्यात नष्ट होणार आहे, म्हणजे मी मरून जाणार आहे. आणि तो जोर जोरात ओरडायला लागला, अहो काय करताय, घरी माझे आई बाबा आहेत. आणि जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याला काय दिसलं, रामकृष्ण त्याच्या छातीवरून असे हात फिरवतायत आणि म्हणतायत अजून वेळ आलेली नाही, हे सगळं दाखवण्याची वेळ अजून आलेली नाहीये. आणि मग नरेंद्रला वाटलं काय चाललंय, आणि अचानक त्यांनी असे हात जोडले त्याच्यासमोर आणि म्हणाले, देवा तू तर नारायण ऋषींचा अवतार आहेस, तू पृथ्वीवर लोकांच्या कल्याणाकरता जन्म घेतलायस, किती वेळ लावलास तू. असं बोलायला लागल्यावर नरेंद्रच्या मनात आलं, काय चाललंय, मी नरेंद्रनाथ दत्त, माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलंय आणि हे म्हणतात देवा, नारायणा, ऋषींचा अवतार, का बोलतायत हे असं. आणि तरी तो गप्पच राहिला आणि त्याला वाटलं बघूया तरी हे काय करतायत. आणि बघितलं बाकी परत खोलीत आले, एकदम सगळ्यांची नेहमीसारखी वागतायत आणि स्वतःच्या हाताने नरेंद्रला मिठाई खाऊ घातली. पण नरेंद्र गेला आणि म्हणाला, यांनी माझ्यावर जादूटोणा केला की काय आज, माझं भान हरपलं, मला काय काय दिसलं, नक्की काय केलं. संमोहन शक्ती असते ना, भूल पाडतात लोक, ते केलं की काय. पण माझं मन तर खंबीर आहे, मला असं कोणी करू शकत नाही, म्हणून परत जाऊया म्हणून 1 आठवड्याआधी परत आला. पण या वेळेला तो रामकृष्णांच्या जवळ बसला आणि त्याचा आवडता अजून एकदा असं घटना घडली आहे ती मी तुम्हाला आता सांगत नाही, तुम्ही वाचा. हा, आणि त्यांनी रामकृष्णाला विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? आणि काय उत्तर आलं असेल, काय आलं असेल उत्तर? हो, हो ना, हो हो म्हणाले ते अगदी सहज. आणि म्हणाले, हो नरेन, मी देव पाहिलाय, जितक्या जवळ मी तुला बघतोय त्यापेक्षा जवळून मी देवाला पाहिलंय आणि मी तुला पण देव दाखवू शकतो. आणि मग 6 वर्ष नरेंद्र रामकृष्ण परमहंसांकडे येत राहिला, त्यांना गुरु मानलेलं त्यांनी. पण आपण काय बघतो नेहमी, आपले आता इथे तुमचे गुरु बसलेले आहेत, हा, तर गुरु नेहमी शिष्याची परीक्षा घेतात ना, की उलट असतं? कोण घेतं परीक्षा? गुरु घेतात ना. पण अख्ख्या जगात एकच उदाहरण आपल्याला दिसतं की नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंसांचं असं नातं आहे की 6 वर्ष
सतत नरेंद्रच परीक्षा घेतोय. गुरु म्हणतात काली म्हणजे ते काही बोललं ना की म्हणायचे आईला विचारून येतो, काही झालं की म्हणायचे मी आईला सांगतो, आईची परवानगी घेतो. मग नरेंद्र म्हणायचा कोण आई? यांची आई. आईला विचारतात, इतके मोठे झाले वयाने आईला विचारतात. ते जन्म देणाऱ्या आईला नाही विचारायला चालले. कालीमातेच्या मंदिरात ती छोटीशी देवीची मूर्ती आहे ना, तिला विचारून यायचे, सगळं आईला विचारून करायचे आणि कालीमाता त्यांच्याशी बोलायची. मग नरेंद्र म्हणायचा आई बोलते तुमच्याशी, ती कालीमाता ती मूर्तीतली देवी बोलते, काहीतरी काय तुमच्या मनाचे खेळ आहेत. गुरुला तो म्हणतोय 17-18 वर्षाचा मुलगा तुमच्या मनाचे खेळ आहेत, असं कधी असतं का? छे शक्यच नाही. असं सतत त्यांनी 6 वर्ष वाद घातला. मुलांनो काय झालं त्यांच्या जीवनामध्ये? त्यांचे अचानक वडील गेले, खूप श्रीमंत घरातला नरेंद्र अचानक गरिबी आली, 8-8 दिवस उपाशी राहायला लागलं नरेंद्रला. लहान छोटी भावंड होती, सगळ्यांना घराबाहेर पडायला लागलं. घरात राहणारे लोक, आता बघा आपण इथे राहतो या गावामध्ये आणि समजा 10वी नंतर मला शिकायचंय, मग आपण काय म्हणतो, अरे आपल्या नात्यातलं कोणी राहतं का पुण्यात, पुढे कोणी राहतं का? मग ते म्हणतात हो ठीक आहे तुमच्या मुलांना आमच्या घरी आणून ठेवा. असं होतं ना कधी कधी. नरेंद्रच्या घरामध्ये रोज 200 लोक जेवायचे. कोण होते 200 लोक? सगळे नातेवाईक नव्हते, खेड्यातून कोणीतरी आलंय, आम्हाला व्यवसाय नाही, त्याच्या वडिलांना सांगायचं आमच्या मुलांना शिक्षण हवंय. त्याचे वडील इतके दयाळू होते, ठीक आहे आमचं घर मोठे राहा तुम्ही. असे 150-200 लोक राहायचे. त्या सगळ्यांनी ना त्याचे वडील गेल्यावर आईला सांगितलं त्याच्या आणि नरेंद्रला, हे घर आमचं आहे. आणि त्या सगळ्यांना घराबाहेर काढलं. मोठ्या बहिणी, धाकटे 2 भाऊ. आणि स्वामीजींच्या आयुष्यात असं काही झाल्याचं वाटतं का तुम्हाला? माहिती नव्हतं की आपल्याला. आणि इतकी गरिबी आली, सगळे एका वस्त्रानेशी निघाले, ते कपडे फाटले, शाळेत जायला मिळत नाहीये, रोज घरात बघतोय नरेंद्र अन्न नाहीये शिजवायला. आई, आपली आई जी रोज 200 लोकांना खाऊ घालते, आज तिला स्वतःच्या मुलांना अन्न नाही खाऊ घालायला. मग वाईट नाही वाटणार नरेंद्रला? आणि इतकं वाईट वाटायला लागलं. मित्र म्हणायचे नरेंद्र चल आमच्या घरी आज जेवायला चल. त्यांना माहिती होतं आता नरेंद्रची परिस्थिती वाईट आहे. मग स्वामीजी म्हणायचे नाही आईने खूप छान स्वयंपाक केलाय घरी. आणि मग घरी येताना ना खूप पाणी प्यायचे, ढेकर द्यायचे एक मोठा. आणि आईला म्हणायचे आज मित्रांनी जेव घातलं बरं का मला, आणि मग माझ्या वाटचं माझ्या भावांना मिळावं. 8-8 दिवस कधी कधी रस्त्यात बेशुद्ध होऊन पडलेले स्वामीजी, पण कोणालाही कळायचं नाही. असं कधी आपल्याला माहिती होतं का त्यांचं आयुष्य असेल? आपल्याला माहिती आहे ना, आता आपण घरी गेलो, आपल्याला अन्न तर मिळणार आहे की नाही, अशी तर वेळ येणार नाही आपल्यावरती. पण स्वामीजींचं आयुष्य असं होतं. आणि मग एक दिवस काय झालं, त्यांना काली मातेचं दर्शन झालंय आणि काली मातेने सांगितलं की नरेन तुझ्या आयुष्यात जेवढं गरज आहे ना तेवढं तुला मिळत राहील. आणि ते दर्शन कसं झालं, काय झालं, ते सगळं तुम्ही वाचा, पुस्तक घेऊन वाचाल नक्की. वाटतंय तुम्हाला वाचावंसं जरा आता? आणि मग रामकृष्ण परमहंस आजारी पडले आणि त्यांनी नरेनला सांगितलं नरेन तुला ना आता आईचं कार्य करायचंय आणि जगाला शिकवायचंय. मग नरेंद्र लगेच हो म्हणाला का खुश हो? म्हणाला काहीतरी काय बोलता हो, मी साधा 19-20 वर्षाचा मुलगा, मी काही जगाला शिकवणार आहे? आणि मग ते म्हणाले नाही तुला शिकवायलाच हवं आणि आईने सांगितलंय. आणि खरोखर आपण बघतो की 1893 साली, किती साली? 1893 मध्ये स्वामीजी अमेरिकेला गेले. शिकागो नावाच्या शहरामध्ये सर्व धर्मांची परिषद होती. अख्ख्या जगातनं सगळ्या धर्मांचे लोक आलेले, चीनमधनं, जपानमधनं, रशियामधनं, फ्रान्समधनं, भारतातनं अनेक धर्मांचे लोक गेलेले. पण हिंदू धर्माचं कोणीही प्रतिनिधी नव्हतं. आणि स्वामीजी गेले आणि त्यांनी काय केलं तिकडे, त्यांनी म्हटलं काय, आणि मग किती लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि स्वामीजी प्रसिद्ध झाले. आणि इतक्या धर्मांचे लोक आलेले सांगायला की आमचा धर्म किती मोठा. पण हे सगळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी फक्त एकच नाव अमेरिकेतल्या लोकांना लक्षात राहिलं आणि ते म्हणजे कुठलं होतं? स्वामी विवेकानंद. आज 100 वर्ष उलटून गेली. शिकागो नावाचं जे शहर आहे अमेरिकेतलं, त्या शहरामध्ये आज अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण आहेत, अध्यक्ष कोण आहेत? बराक ओबामा. त्यांचं पण गाव तेच आहे, त्यांचा जन्म शिकागो मधला आहे. आणि ते म्हणाले होते भारतात आले तेव्हा की माझी इच्छा आहे की ज्या शहरात माझा जन्म झाला, जे शहर स्वामी विवेकानंदांच्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो या शब्दांनी प्रसिद्ध झालं जगभर, त्या स्वामीजींच्या शहरात मला आता एकदा भेट द्यायची असं ते म्हणाले होते. आणि जिथे स्वामीजींचं भाषण झालं त्या ठिकाणी त्या हॉलच्या पायऱ्या आहेत, तिथे स्वामीजींचं भाषण सगळं छापलेलं आहे. आज अख्ख्या जगाला
कुठलंच नाव माहिती नाही. किती किती धर्मांचे लोक आले, किती किती देशांचे लोक आले, सगळ्यांना फक्त एकच नाव माहितीये. पण अमेरिकेत जाण्यापूर्वी 5 वर्ष स्वामीजी कलकत्त्याबाहेर पडले. जवळ एक पई देखील ठेवली नाही. हातात फक्त एक पाण्याचा ते कमंडलू असतो, बघितला तुम्ही, आणि हातात एक काठी, खांद्याला एक झोळी, त्या झोळीमध्ये एक भगवद्गीतेचं पुस्तक असायचं, आणि मग आणखी एक कुठलं तरी वेगळं वेगळं, कधी कुराण असायचं, कधी बायबल असायचं, कधी संगीत क्षेत्राच्या वरती एखादं पुस्तक असायचं. असं पुस्तक बदलायचं, पण भगवद्गीता नेहमी असायची. आणि स्वामीजी अख्ख्या भारतात फिरले 5 वर्ष पायी. आणि त्यांनी भारतात बघितलं, कोणाचं राज्य होतं आपल्यावर तेव्हा? इंग्रजांचं राज्य होतं. आणि आपण सुखात होतो का सगळेजण? नाही, हो की नाही? आणि त्यामध्ये गुलामी होती, लोकांवर अत्याचार होत होते. पण या सगळ्यात स्वामीजींना काय दिसलं? कुठेही गेलं, एखाद्या राजाच्या संस्थानात राहिलं, राजवाड्यात राहिलं, किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या झोपडीत राहिलं, कोणाकडेही राहिलं, भिक्षा मिळायची, प्रेम तेच मिळायचं, सन्मान, आदर सगळ्यांकडे. कारण भारतातल्या लोकांना माहित होतं संन्याशाचा आदर कसा करायचा. ती संस्कृती आपली ना, ती कधीच बदलली नाही आणि बदलणार पण नाही. हे कळल्यावर स्वामीजींच्या लक्षात आलं, आईचं कार्य म्हणजे भारतातल्या लोकांना जागृत करणं, या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला उभं करणं. आमच्यामध्ये शक्ती आहे, आम्ही काहीही करू शकतो हे समजावून देणं. आणि बाहेरच्या जगाला जे वाटतंय की भारत हा गुलामांचा देश, इथे फक्त हिंस्त्र श्वापद फिरतात रस्त्यावर, साप, सिंह, वाघ, इथल्या बायका अडाणी आहेत, इथले लोक अडाणी आहेत, असं चित्र निर्माण झालेलं आहे. त्या लोकांना भारताचं ची ओळख करून देणं, भारताला स्वतःची ओळख करून देणं, आणि भारताला जगापर्यंत पोहोचवणं मोठं आईचं काम आहे. आई म्हणजे जन्मदात्री आई नाही, रामकृष्णांच्या पत्नी ज्या आहेत मा शारदा देवी त्या नाही, तर भारत माता. आणि स्वामीजी 5 वर्ष भारतात फिरले. या काळात ना खूप गोष्टी घडल्या, ठीक आहे, पण सगळ्या गोष्टी सांगायला आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तर एखाद दुसरी गोष्ट मी घेते आणि त्यांच्या एकाग्रतेच्या 1-2 गोष्टी सांगते, आणि मग आपण थांबूया. आणि आम्ही जेवढं जमेल तेवढं पुस्तकं पाठवायचा प्रयत्न करू, आणि तुम्ही ती वाचा. आणि पुढच्या वर्षी मी मुद्दाम काही गोष्टी ठेवते, त्या तुम्ही वाचा आणि आपल्यामध्ये शेअर करा, म्हणजे एकमेकांना सांगा. आणि स्वामीजी कलकत्त्यातनं निघाले, आणि फक्त मी विचार करते की कुठली गोष्ट तुम्हाला सांगू. ते काशीला आले. काशी नाव ऐकलं सगळ्यांनी? बनारस. काशीला आले आणि काशीमधनं बाहेर पडले, आणि एक जंगल होतं, त्या जंगलात शिरले. स्वामीजींना कसलीच भीती वाटायची नाही. आपण पाहिलेलंच लहानपणी, ब्रह्मराक्षसाची भीती वाटली नाही. एकदा त्यांच्या खोलीत नाग आलेला, म्हणजे कशाचीच वाटायची नाही. स्वामीजी जंगलात शिरल्यावर अचानक काय झालं, एक माकडांची मोठी माकडं असतात ना, वानरं, त्यांची टोळी होती. त्या टोळीने स्वामीजींवर हल्ला केला. हल्ला केला म्हणजे ती माकडं त्यांना झुंबायला लागली, त्यांना बोच करायला लागली, चिमटे काढायला लागली. आणि स्वामीजी आपला जीव वाचवायला, त्या माकडांच्या टोळीपासून वाचवायला अचानक त्यांना पाठ दाखवून फिरले आणि पळायला लागले. ते पळायला लागल्याबरोबर काय झालं, त्या जंगलातनं अचानक आणखी एक साधू बाहेर आले, आणि ते साधू स्वामीजींच्या असे समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, भिवू नकोस, सामोरं जा, किंवा भिवू नकोस, तोंड दे, सामोरं जा. त्यांना कळला ना शब्द तुम्हाला? तर स्वामीजींच्या एकदम आपली चूक लक्षात आली, आणि ते वळले आणि त्या माकडांच्या दिशेने त्यांनी एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. स्वामीजी जसे त्यांच्याकडे जायला लागले, सगळी माकडं घाबरून पळून गेली. आणि मग स्वामीजींनी ही गोष्ट काही वर्षानंतर अमेरिकेहून आल्यानंतर भारतातल्या लोकांना सांगितली, आणि ते म्हणाले, मला तेव्हा लक्षात आलं, आयुष्यामध्ये असंच असतं. आयुष्य नेहमी असं सोपं सोपं राहतं का? लहानपणी असतं तसं आयुष्यात किती काय काय होतं की नाही मोठं झाल्यानंतर. तर ते म्हणतात, संकट जेव्हा आपल्यावर येतात, आणि संकट कधी एकटं येत नाही, खूप सारी संकट एकदम येतात, त्यावेळेला आपल्याला काय वाटतं, या संकटापासून पळायचा प्रयत्न करतो आपण. त्यांना तोंड देतो का? परीक्षा आली आहे, अभ्यास झाला नाही, मग माझं पोट दुखतंय, मला नाही बरं नाही वाटत आहे, मग आपण जाऊया नको परीक्षेला, असं काहीतरी आपल्या मनात येतं, आणि आपण त्याच्यापासून पळवाट शोधतो. किंवा समजा आता एक संकट असू शकतं की माझा समजा गणित विषय कच्चा आहे आणि मी नापास झाले, मग आपल्या मनात ती भीती निर्माण होते, आणि मग आपण काय करतो, त्या विषयाला आपण टाळायला लागतो. असं होतं? तुम्हाला सगळ्यांना पटतंय वाटतं? ते होतं असं ना? कुठला विषय कठीण वाटतो तुम्हाला? गणितच?
तर असं नाहीये, स्वामीजी म्हणतात त्याला तोंड द्या. मग आता काय करायला लागणार आहे, तुम्ही विचार करायचा. हा, त्या संकटांना घाबरून जायचं नाहीये, त्याला तोंड द्यायचं. आणि कुठलाही विषय ना किती सोपा होऊ शकतो जर आपण मानलं तर. आता तुम्ही त्याला ठरवूनच टाकलंय की गणित कठीण आहे, मग तो सोपा होईल का? तो पण विचार करतो विषय की नाही नाही, या व्यक्तीला तर माहितीये की मी कठीण आहे. तसं काही नसतं. आपण बघूया, मी 5 मिनिटं काहीतरी घेणार आहे तुमच्यासाठी. तर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत या प्रवासामध्ये. आणि एक गोष्ट तुम्हाला आणखी प्रवासातली सांगते, मग एकाग्रतेच्या 2 गोष्टी सांगते आणि मग आपण अजून काहीतरी करूया, एकत्र करूया. स्वामीजी ट्रेनमध्ये जातानाच्या काही गोष्टी आहेत. कोणीतरी ना त्यांना ट्रेनचं तिकीट द्यायचं आणि मग स्वामीजी ट्रेनने जायचे, नाहीतर पायीच फिरायचे 8 दिवस 10 दिवस. ते एकदा त्यांना कोणीतरी ट्रेनचं तिकीट काढून दिलं आणि दुसऱ्या वर्गाचं तिकीट काढलं. त्या ट्रेनमधल्या 2-3 गोष्टी आहेत, पण मी आता एकच घेते. तर स्वामीजी ट्रेनमध्ये बसले आणि त्या डब्यामध्ये, ट्रेनच्या डब्यामध्ये 2 इंग्रज अधिकारी बसलेले. तर आपण गुलाम होतो, तुम्हाला माहिती आहे. हा, आणि गुलामांना बरोबरीने वागवायचे का इंग्रज? तुच्छतेने वागवायचे ना. आणि डब्यामध्ये पण आपल्याला प्रवेश नव्हता. गांधीजींची गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हो की नाही? तसं भारतात पण होतं की पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात भारतीय कोणी प्रवास करणार नाही. स्वामीजींना बघितल्यावर त्या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना प्रचंड राग आला आणि ते ना आपल्या इंग्रजी भाषेमध्ये काय काय बोलायला लागले. त्यांना वाटलं ह्याला काही कळत नाहीये, आपल्याला कोणाची निंदा करायची असेल तर आपण वेगळ्या भाषेत बोलायला लागतो किंवा हळूहळू बोलतो. त्यांना वाटलं ह्याला काय इंग्लिश कळणार आहे, म्हणून त्यांनी इंग्रजी सुरू केलं. बघा बघा या साधूकडे कसे भिक्षा मागून, भीक मागून, लोकांकडे भिक्षा नाही भीक मागून त्यांचा देह बघा कसा पोचलेला आहे. स्वामीजींचा व्यायाम केलेला देह आहे की नाही, असे बारीकसे दुबळे असे नाही स्वामीजी. आणि बघा बघा, आणि ह्या देशाचं नुकसान यांनी केलेलं आहे. आणि असं भारताची टीका, कसे लोक आहेत त्या देशातले, कसे अडाणी आहेत, त्यांना काही कळत नाही, काय काय बोलत होते. आणि स्वामीजी शांतपणे बसून होते बरं का, काही बोलले नाही. आपल्याला असं कोणी बोललं तर लगेच राग येतो ना, आणि आपल्या चेहऱ्यावर दिसतो पण राग. ते शांत बसलेले. मग एक स्टेशन आलं. त्या स्टेशन आल्यावर स्टेशन मास्तर जे असतात, पूर्वीच्या काळी लोक कमी होते आणि स्टेशन मास्तरांनी पाहिले एक साधू बसलेत. तर धावत ते आले, त्यांना प्रणाम केला त्यांनी. आणि स्वामीजी त्या स्टेशन मास्तरना म्हणाले की इंग्लिशमध्ये म्हणाले, मे आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज. पूर्वीच्या काळी सगळे ब्रिटिशांच्या राज्यात इंग्रजी यायचं लोकांना बरं का. तर स्वामीजी इंग्रजीत म्हणाले, मला 1 ग्लास पाणी मिळेल का? तर ते हो म्हणाले आणि त्यांनी पाणी आणून दिलं. मग या 2 इंग्रज अधिकाऱ्यांना कळलं ना की यांना इंग्रजी येते म्हणून, आणि उत्तम इंग्रजी येते. ट्रेन सुरू झाली आणि ते स्वामीजींना म्हणाले की तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही की तुम्हाला इंग्रजी येतं, आणि आम्ही तुमची इतकी निंदा केली, इतकी टीका केली तुमच्या देशावर, तुमच्या लोकांवर, तुम्ही का नाही बोललात? स्वामीजी शांतपणे असे बसलेलेच होते. ते म्हणतात, ही काही माझी मूर्खांशी पहिल्यांदाच गाठ पडत नाहीये. काय म्हणाले? ही काय माझी मूर्खांशी पहिल्यांदाच गाठ पडत नाहीये. इंग्रजीत बोलले ते. तर त्या दोघांना खूप राग आला. राग येणार की नाही येणार? येणार ना. आणि ते एकदम रागात उठले. ते दोघं होते आणि स्वामीजी एकटे होते. ते दोघं उठले आणि मारायला स्वामीजींना. असे उठले. स्वामीजींनी काहीही केलं नाही, नुसते बसलेलेच होते जागेवरती. त्यांनी त्यांच्यासोबत तुम्ही फोटोत बघितलं, त्यांच्या झगा कसा असतो, असा हात लांब असतात, तर ते झग्याचे हात थोडेसे असे वरती केले त्यांनी नुसते. तर जे लोक व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करतात ना, त्यांची ही मनगट कशी असतात? मजबूत असतात. ती मनगट पाहिली आणि ते 2 इंग्रज अधिकारी घाबरून खाली बसले. म्हणजे किती धैर्य होतं ना स्वामीजींमध्ये. तर असं स्वामीजींच्या आयुष्यात खूप मजेदार प्रसंग पण आहे. पण स्वामीजी अमेरिकेत गेल्यानंतर सर जे सांगत होते, मगाशी माझ्याशी बोलत होते, की मी जसं म्हटलं, एखादं पुस्तक वाचलं ना, त्याचा आशय लक्षात यायचा, त्यांना पाठ करायची गरज नाहीये, लेखकाला काय म्हणायचं त्यांना कळायचं. तर एकाग्रता, ते म्हणायचे की सगळं कशामुळे साध्य होतं आपल्याला? एकाग्रतेमुळे. एकाग्रतेला पहिली गोष्ट म्हणजे सरळ बसावं लागतं, ताठ बसायला लागतं. आपल्याला किती वेळा सांगितलं तरी आपल्याला सवय असते की आपण थोडंसं पोक काढून बसतो. खूप ताठ बसलं की आपली पाठ दुखते, आपल्याला टेकायला लागतं. असं होतं की नाही होतं? होतं ना. मी तुम्हाला सांगतच नाहीये बसा म्हणून ताठ, मी नुसतं स्वामीजी काय म्हणायचे ते सांगते. तर ते म्हणायचे की जर ताठ बसलं तर आपण जे ऐकतो किंवा आपण जे वाचतो, ठीक आहे, ते सगळं आपल्या मेंदूत जातं, नाहीतर ते विसरलं जातं. आणि ते म्हणायचे मोठं झाल्यावर पण जर मला आयुष्यात देवाने संधी दिली
तर मी आजपर्यंत जेवढं शिकलोय ते सगळं विसरून जायला तयार आहे आणि एकाग्रतेचा अभ्यास पुन्हा मला करायचा आहे, अजून एकाग्रता हवी आहे. ते असं म्हणायचे. आता कसं जर फोन वाजला तर आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या फोनकडे जातं, काही झालं की लगेच आपण तिकडे बघतो. पण स्वामीजी म्हणतात एकाग्रता असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला काय चाललंय सगळं काही कळत नाही. आपण तो प्रयत्न करून बघायचा आता. हा तर अमेरिकेत असताना एकदा असे ते चालले होते रस्त्याने आणि एका नदीच्या इथे पुलावरनं ते जात असताना त्यांनी पाहिलं की नदीचं असं थोडं उथळ पात्र होतं, तिथे काही मुलं एक खेळ खेळत होते. त्यांनी एका असं 2 काठ्या अशा रोवल्या होत्या त्या पाण्यामध्ये आणि त्याला दोऱ्या बांधलेल्या आणि त्याला अंड्याची टर्फल असतात ना ती त्यांनी त्या दोरीमध्ये ओली होती अशी. आणि त्या सगळ्यांकडे एक नेमबाजी करायची गन होती. छर्रे असतात बघा पक्ष्यांना मारायचे वगैरे, त्याची ती गन होती. खेळातली असेल पण तिने ती प्रॅक्टिस करत होती मुलं सगळी. 10-12 वर्षाची मुलं होती की टर्फलावरती एक त्याच्यातली गोळी मारायची किंवा तो छरा मारायचा. खूप वेळ स्वामीजी असे पुलाच्या इथे उभे राहून त्यांचा खेळ बघत होते. या मुलांनी त्यांना बघितलं आणि त्यांना वाटलं हा काळा माणूस परदेशातला आणि त्यांचा तो वेश, ते तर कधीच मुलांनी कोणी बघितलेलं नसायचं अमेरिकेतल्या लोकांनी, तर त्यांचा तो वेश तो फेटा बघून ती मुलं म्हणाली तुम्हाला येतं का हा खेळ? ते म्हणाले नाही. मग तुम्ही का थांबलाय? नाही मी बघतोय की तुम्ही कसा प्रयत्न करताय आणि मला असं वाटतं की प्रयत्न केला तर ती टर्फला तुम्ही एका ह्याच्यात उडवू शकता. मग ते म्हणाले तुम्ही प्रयत्न करून दाखवा, तुम्हाला येतं का बघूया. त्या स्वामीजी म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी त्यांची ती गन घेतली आणि त्यांनी नेम धरला आणि एका मागोमाग एक सगळी अंड्याची टर्फलं त्यांनी बरोबर नेम लागून उडवली. 1 2 2 3 सगळी गेली. आणि ती मुलं अशी आ वासून त्यांच्याकडे बघतायत, त्यांना खरं वाटे ना, त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसे ना. आणि मग त्यातला एक मुलगा म्हणाला मिस्टर, म्हणजे त्यांना म्हणाला नक्की महोदय तुम्ही ना खूप आधीपासनं नेमबाजीची प्रॅक्टिस केलेली असणार, तुम्ही हा खेळ खेळलेला असणार. स्वामीजी म्हणाले आज पहिल्यांदा मी हातात पिस्तूल किंवा गन घेतली आहे. त्या मुलांचा विश्वास बसेना. हाऊ इज इट पॉसिबल, कसं शक्य झालं हे? स्वामीजी म्हणाले कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? एकाग्रता. एकाग्रतेचा अभ्यास केला की सगळं काही शक्य होतं. स्वामीजींना असं सांगायचं अमेरिकेमध्ये कधी कधी भाषणात की मी जेव्हा बोलत असतो, भाषण देत असतो, तेव्हा माझं कुठेही लक्ष नसतं. मी माझ्या विषयाशी इतका एकरूप होऊन जातो की मला बाकीच्या गोष्टींचं भान राहत नाही. असं त्यांना म्हणताना काही मुलांनी ऐकलं. आणि ती मुलं एका गावातली गुंड मुलं होती, अशी थोडीशी गुंड. म्हणजे त्यांना वाटलं की अरे हे काय बोलतायत, आपण यांची परीक्षा घेऊया. ते म्हणाले स्वामीजी तुम्ही आमच्या गावात याल का भाषण द्यायला? स्वामीजी म्हणाले ठीक आहे. आणि स्वामीजी त्या गावात पोहोचले. त्यांनी रात्री बोलवलं स्वामीजींना. आले सगळे गावकरी जमलेले, असं मैदान होतं आणि ती मुलं होती. त्यांनी काय केलं, पिंप असतं ना आपलं पिंप पाण्याचं वगैरे, असं एक ड्रम, एक पिंप, रिकाम पिंप उलटं केलं. आणि ते म्हणाले स्वामीजी आता तुम्ही याच्यावर उभं राहून भाषण द्या, हे तुमचं स्टेज. असं रिकाम पिंप ठेवलं तर आपण उभं राहून बोलू शकतो, डुकडुकायला होईल ना, थोडंसं हलू आपण, थोडी भीती वाटेल, 10 वेळा लक्ष जाईल. स्वामीजी चढले त्याच्यावर आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली. 10-15 मिनिटं झाल्यावर असं थोडंसं सू सू कानापासच्या जवळनं काहीतरी आवाज आला. स्वामीजींना एकदा दोनदा असा आवाज आल्यासारखं वाटलं आणि मग पुन्हा त्यांचं भाषण सुरू राहिलं. ती जी गुंड मुलं होती ते मागे उभे राहून त्यांच्या गननी ते छरे मारत होती, नेम धरून. त्यांचा नेम चांगला होता, तो स्वामीजींच्या कानाच्या जवळनं चाललेला. आणि समजा आपल्या बाबतीत असं घडलं तर काय होईल? आपण थोडं इकडे जाऊ, तो एक काय येतंय बघायला वळू, आणि मग काय होईल या सगळ्या ह्याच्यामध्ये? एक तर तो छरा लागेल, दुसरं आपण ड्रमवरनं खाली पडू, भाषण सगळं फजिती होऊन जाईल, सगळ्या गावकऱ्यांना संधी मिळेल. त्या मुलांना हेच वाटलं होतं. पण स्वामीजींच्या 2-3 वेळा त्यांना आवाज आला. नंतर त्यांचं भाषण त्यांनी पूर्ण केलं. ते खाली उतरले, शांतपणे खाली उतरले. धावत ती मुलं सगळी समोर आली आणि त्या सगळ्यांनी स्वामीजींना हात जोडले आणि ते म्हणाले की आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची परीक्षा पाहत होतो, पण खरोखर तुमचं इतर कुठेही भान नव्हतं. असं आपलं होतं का? होतं असं? वर्गात बसलेलो असलो की सगळीकडे लक्ष जातं, कुठे आवाज आला, कोण काय करतंय, होतं ना असं? तर हे सगळं
साठी एकाग्रता सांगितलेली आहे. त्या एकाग्रतेचा छोटासा आपण अभ्यास करूया. सांगायला गोष्टी मॅडे खूप आहेत आणि स्वामीजींची एकाग्रता आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. तर उगाच कोणी काहीतरी सांगितलं, देवाला गेलं, मारुतीला गेलं, गणपतीला गेलं म्हणून आपण पास होणार नाही, तर अभ्यास करूनच पास होणार असा दृष्टिकोन बाळगून आपण न घाबरता. तर बघूया, आपण हे थोडंसं प्रॅक्टिस करूया आणि त्याच्यात काय होतंय, आपल्याला जमेल का हे तुम्ही मला सांगायचं. नंतर करायचं का? तुमची परवानगी असेल तरच करूया, ठीक आहे? तर सगळ्यांनी ताट बसायचं आणि मुलांना जागा आहे समोर, थोडंसं लांब बसायचं.